हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या सगळ्यांनाच घरात धनधान्याची भरलेले असावे असे वाटते. पैशाची कधीही कमी भासू नये असंच वाटत असतं. तर त्यासाठी आपल्याला देवघरात आपल्याला थोडा बदल करायचा आहे. तो केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर होईल आणि अन्नधान्याची कधीही कमतरता वाटणार नाही. तर घरात बरकता येईल. हे कसं होईल? तर बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आज आपण सगळ्यांचे घर भरलेली आहेत, पण घरातील अन्नधान्याच्या पैशाला बरकता येत नाही. घर असे भरलेली राहण्यासाठी व प्रसन्न राहण्यासाठी अन्नपूर्णा माता ही सगळ्यांच्या देवघरात असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांची कृपा आणि त्यांना कसे स्थान द्यायचे हे पाहू. अन्नपूर्णा माता म्हणजे ही पार्वती मातेचे एक दिव्य रूप आहे, जे आपल्याला भक्तांच्या घरात कधीही अन्नधान्य कमी पडू देत नाही. घरात बरकता असते. अशा ह्या अन्नपूर्णा माता आहे. एकदा भगवान शिवांनी अन्नपूर्णा मातेला विचारलं की ज्या जगात सगळं काही माया आहे, हे ऐकून पार्वती माता रागवल्या आणि त्यांनी मानव लोकातील अन्न नाहीसे केले. व म्हणजे असे झाल्यामुळे सगळे लोक तहानलेले, भुकेले होते. त्यांना खूप त्रास होत होता. सगळी उपासमार चालू होती. तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णू भिक्षा मागायचे निघाले. तेव्हा पार्वती मातेने अन्नपूर्णा रूप धारण करून त्यांना भिक्षा दिली. तेव्हापासून अन्नपूर्णा माता ही जगाची अन्नदाता म्हणून ओळखली जाते. व म्हणजे बघा, ज्या घरात अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य असते, त्या घरात कधीही कमी पडत नाही आणि कोणीही भुकेलं राहत नाही. अशा घरात बरकता कायम असते. अशा घरात अन्न आणि पैशाची कधीच कमी पडत नाही. खूप जणांना हिचा अनुभव पण आलेला आहे. अन्नपूर्णा माता घरात स्थापन केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. पैशाची देखील कधीही कमी होत नाही. पैशाचे मार्ग मोकळे होतात. घरात सकारात्मक बदल घडतात आणि वास्तुदोष कमी होतो आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होते. तर मग अशा आपल्याला घरामध्ये अन्नपूर्णा माता स्थापन करायची आहे आणि ज्यांच्या घरात आधीच आहे तर त्यांना काही प्रश्न आहे. पण ज्यांच्या घरात नाहीये त्यांनी आता आधी पहिले अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून घरात स्थापन करावी. त्यामुळे घरामध्ये बरकता, सकारात्मक विचार, ऊर्जा तयार होते. त्यासाठी अन्नपूर्णा माता घरात असणे खूप महत्त्वाचं आहे. तर आणि घरातील व्यक्ती म्हणजे व्यक्तींचे पण आरोग्य सुधारते. कारण घरात अन्न हे सकारात्मक ऊर्जेने तयार झालेले असते आणि अन्नपूर्णा मातेच्या नजरेसमोरच आपण हे बनवलेले असते. त्यामुळे हे घरातील व्यक्ती ही निरोगी राहते. घरातील अन्नांवर अन्नपूर्णा मातेचं लक्ष असतं आणि त्यांची बरकता असते. घरामध्ये लक्ष असतं. त्यामुळे हे घरात शिजवलेलं अन्न सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे सगळ्यांची शरीर प्रकृती निरोगी राहते. त्यामुळे घरातील हे सात्विक अन्न अन्नपूर्णा मातेला आपण म्हणजे खूप हे करतं, आवडतं पण आणि सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपले शरीर पण निरोगी राहते. त्यामुळे घरात बरकता पण येते. तर समोर बनवलेले असते. ह्यामुळे घरातील व्यक्ती निरोगी राहतात. तर पहा, मूर्ती घेताना तुम्हाला पितळी मूर्ती घ्यायची आहे. मूर्ती जास्त मोठी नसावी, पण भरीव असावी. अन्नपूर्णा मातेच्या हातात पळी असावी. तर तुम्ही देवघरात ईशान्य दिशेस मूर्ती ठेवावी. म्हणजेच उत्तर-पूर्व दिशा ही देवघर मांडण्यासाठी हा कोपरा शुभ आहे. देवाला रोज सकाळ संध्याकाळ धूप-दीप अगरबत्ती लावावी. देवाला रोज साखर किंवा खडीसाखर किंवा गूळ हा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही नैवेद्य अर्पण करावा. अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करावी. तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे आणि देवाची पूजा करावी. त्याचा अभिषेक करावा व सगळ्या देवांना गंध लावावे, फुल अर्पण करावे, अक्षता अर्पण करावेत, हळदी-कुंकू अर्पण करावी. अन्नपूर्णा मातेला पण हळद-कुंकू, फूल अर्पण करावे. याने तर म्हणजे आपल्या अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्नच होणार आहे आणि घरातही म्हणजे बरकताच आणणार आहे. तर ही नित्यनेमाची रोज आपली पूजा अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपण करायचीच आहे. हळदी-कुंकू, फूल, अक्षदा जे आहे ते आपण अर्पण करायचे आहे आणि आपल्या यथाशक्ती जो आपला असेल गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर जप करायचा आहे. ओम अन्नपूर्णाय नमः. ओम अन्नपूर्णाय नमः. असा तुम्हाला यथाशक्ती तुम्ही जेवढं जप करू शकताल तेवढं चांगलंच आहे. नाही झाले तरी मला किमान 108 वेळा तरी हा जप करा. आणि आपल्या गुरुचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला तुमचे जे गुरु असतील त्या गुरुचा तुम्ही जप करू शकता. यानंतर तुम्हाला तुम्ही आरती करू शकता. शेवटी देवांना आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची. मग बघा, अन्नपूर्णा माता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते आणि आपल्यावर कृपाछत्र धरते.
तुम्हाला यथाशक्ती अन्नदान तुम्ही म्हणजे मंदिरात म्हणा, गरीब लोकांना तुम्ही अन्नदान यथाशक्ती करू शकता. असं केल्याने अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते. कारण अन्नदानाचं महत्त्व हे खूप आहे आणि अन्नपूर्णा माताच ही आपली अन्नदान बरकता देते. त्यामुळे आपणही आपल्या ह्याच्यातला एखादा हिस्सा म्हणून आपण अन्नदान हे केलेच पाहिजे. नाही आपल्याला जास्त लोकांना जमलं, 2-3 लोकांना तरी आपण ह्या गोरगरिबांना अन्नदान करू शकतो. फळ वाटप करू शकता तुम्ही, नाहीतर दूध दान करू शकता. असं तुम्हाला जे जमेल ते 2 लोकांना तरी तुम्ही करा. म्हणजे अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होती आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. तर हे असं तुम्ही अन्नदान हे करायचंच आहे. गरजू व्यक्तींना करा. अन्नदान केल्याने माता आपल्यावर प्रसन्न तर होतेच आणि आपल्या कृपाछत्रही आपल्यावर धरते. तर पूर्ण म्हणजे अशी पूजा आपल्याला रोज करायची आहे आणि बघा तुम्ही ह्याचा अनुभव तुम्हाला येईलच. अनुभव आल्यानंतर तुम्हालाही वाटेल, की जे आपल्या घरामध्ये पहिले होत नव्हतं, ते आता आपली कामं पण लवकर व्हायला लागलीत आणि घरामध्ये पण म्हणजे असं प्रसन्न वाटायला लागलं. घरात सगळं धनधान्य भरपूर राहतं, बरकता येते. हे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर तुम्हाला याचा अनुभव आल्यानंतर आम्हाला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.